मी समर्थ. अनुभव क्रमांक 83. रामकृष्ण बुवा माटे. एक रामकृष्ण बुवा माटे उपनावाचे गृहस्थ अक्कलकोटास गेले होते. त्यांनी श्रींचे दर्शन घेऊन श्रींपुढे कीर्तन केले. त्यात अभिमान धारण करून वेदांत निरूपण करून महाराजांचे यथेच्छ आचरणाबद्दल खुबीने टोचून बोलू लागले. ते म्हणाले, एवढे अवतारी शंकराचार्य, ते सुद्धा लोकसंग्रहाकरिता वर्णाश्रम धर्माप्रमाणे कर्म करीत असत. असे माटेबुवांचे भाषण ऐकून महाराज म्हणाले, त्यावेळी तुम्ही कुठे होता? दुकानदारी करून द्रव्याची पिशवी भरणे आणि मनपूर्वक वर्तन ठेवणे हा परमार्थ किंवा काय? बुवांना थोडा पश्चाताप झाला. कीर्तन आटोपल्यावर ते खाली बसले. तेव्हा समर्थांजवळ एक महान विद्वान असून मोठे अनुभवी सत्पुरुष बसले होते. त्यांनी बुवांची खात्री करून म्हणाले की तो श्लोक असा: कुशला ब्रह्म वार्त्या वृत्तिहीना सुरागिना तेपज्ञानी तथा न्यूनम पुरन्यांती यांती च कलो वैदांतिनो भांती फाल्गुणे बालक इव. असे संन्याशी बुवांचे श्लोक म्हणून महाराजांविषयी बुवांचे मनात असलेले द्वैत निरसन करून ते म्हणाले, आपण विद्वान आहात, सातारा जिल्ह्याकडील असून पुण्यास सोमेश्वराचे मंदिरात पुराण सांगत असता. आपले गुरु अनगावकवाडकर बुवा मी स्वतः पाहिले आहे. ते थोर सत्पुरुष असून फार निराभिमानी आहे. तुम्हीही उत्तम आहात, परंतु पूर्ण परब्रह्म सनातन श्री स्वामी दत्त रूपाने अवतीर्ण झालेले आहेत. त्यांची योग्यता आपण जरी 4 वेद 6 शास्त्रे मुखोद्गत केली आणि बहुत तपश्चर्या केली, तथापि कोणतेही जन्मात स्वप्नात देखील यावायची नाही. मग प्रत्यक्ष कुठून येणार? तर अशा पुराण पुरुषोत्तमासमोर अभिमानाने व द्वैत बुद्धीने भाषण करणे हे केवढे साहस आहे. वास्तविक पारमार्थैक्य स्थितीला असे शब्द शोभत नाहीत. याप्रमाणे संन्याशी महाराजांचे भाषण ऐकून माटेबुवास फार पश्चाताप झाला व आपणाकडून घोर पाप घडले असे त्यास वाटले व त्यांनी संन्याशी बुवांचे पाय आधी धरून मग श्री समर्थास अनन्यभावे शरणागत होऊन मी महापराधी आहे, मला क्षमा करावी वगैरे बहुत प्रकारे श्रींची प्रार्थना केली व दिवसेंदिवस श्रींचे चमत्कार पाहून त्यांचे प्रेम महाराजांची चरणी वाढत गेले. पुढे प्रत्येक वर्षी 8-15 दिवस महाराजांसान्निध्य राहून नित्य कीर्तनरूपी सेवा करीत असत. बुवांनी एक वेळ अक्कलकोटास भागवताचा सप्ताह केला. तेव्हा 7 दिवस एकसारखे महाराज पुराणश्रवण केले. याप्रमाणे महाराज एकसारखे बसून पुराणश्रवण केल्याचे एवढेच उदाहरण आहे. कोणी विद्वान गृहस्थ आले आहेत असे कोणी महाराजांजवळ सांगितल्यास विद्वान कसले, गळे कापू आहेत असे महाराज म्हणावे. एक वेळ माटेबुवांचा खास बागेत कीर्तनाचा थाट चालला होता. शेकडो लोके कीर्तनास बसली असून श्री स्वामी समर्थही समोर उंच सिंहासनावर बसले होते. बुवांनी निरूपण करता करता या भवसमुद्रातून कोणते चरण आम्हास पार करतील अशी उक्ती त्यांच्या मुखातून निघाली. त्यांचे उत्तर बुवांनी देण्यापूर्वीच श्री स्वामींनी आपला सव्यचरण खाली सोडला. त्या सरसी बुवा सद्गदित होऊन प्रेमळ अंतकरणाने उडी मारून धावत महाराजांजवळ जाऊन त्यांनी श्रीचरण पोटाशी आवळून धरला व हेच चरण भवसमुद्रातून तारण्यास समर्थ आहेत असे सर्व श्रोत्या सांगत आहेत. तोच महाराजांनी दुसरा पाय देखील खाली सोडला. तो बाळप्पा सेवेकरी याने आपल्या पोटाशी धरला. त्यावेळी सर्वांच्या नेत्रातून अश्रुपात पडू लागले. याप्रमाणे महाराजांची कृपा माटेबुवांवर झाली.